संत तुकाराम महाराजांना इंद्रायणी नदीमध्ये गाथा समर्पित करावी लागली. तुम्ही ज्यावेळी आध्यात्मिक जीवन जगत असता किंवा परमेश्वराला तुमचं जीवन कुठेतरी समर्पित करता, त्यावेळी ही गोष्ट जाणणं खूप महत्त्वाचं असतं की परमेश्वर तुमची परीक्षा बघत असतो आणि जे काही तुमच्याकडे तुमचं जे सर्वात प्रिय आहे, अगदी तिथपर्यंत तो सगळं काही तुमच्याकडून काढून घेतो. म्हणजेच तुमची त्यागाची जी भूमिका आहे तो वाढवायला लागतो. आणि त्याचंच हे प्रतीक आहे की संत तुकाराम महाराजांकडून सगळ्या गोष्टी गेल्या. त्यांचा संसार खूप असा विस्कळलेला होता. त्यांचं जे काही पारिवारिक जीवन होतं तेही विस्कळलेलं होतं. त्यांची संपत्ती, धन ते पण कुठेतरी परमेश्वराने विस्कळीत केलेलं होतं. आणि ज्याच्यासाठी आयुष्य दिलं ती गाथाही शेवटी त्यांना इंद्रायणी नदीमध्ये समर्पित करावी लागली. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे कळतं की सर्वस्व दिल्याशिवाय परमेश्वर मिळत नाही. सो देवाला जर मिळवायचं असेल तर सर्वस्व देण्याची तयारी असली पाहिजे.